ओके. मुलांना सूचना द्या ना. मगाशी विद्यार्थ्याने सामूहिक उत्तरं भरपूर झाली. सुरू करू का? नमस्कार विद्यार्थी मित्र हो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांनी आयोजित केलेल्या सपोर्ट टू स्टेट या उपक्रमातील शाळा बंद पण शिक्षण सुरू यामध्ये आपण अनेक विषयांचं सध्या अध्यापन करत आहोत आणि तुम्ही सर्वजण त्यामध्ये छान अभ्यास करत आहात. कसे आहात सगळेजण? मजेत ना? आणि घरीच आहात ना? घरीच राहा, सुरक्षित राहा. आणि या उपक्रमांतर्गत इतिहास नागरिकशास्त्र मधील नागरिकशास्त्र या विषयाचा अध्यापन करण्यासाठी आपण इथे आहोत. आज मी नाडकर्णी पार्क शाळा क्रमांक 3 या शाळेतील शिक्षिका श्रीमती नेतम आज एक सराव पाठ संविधानाच्या उद्देशिकेबद्दलचा सराव पाठ इथे घेणार आहे. या आपल्या पाठामध्ये मी सर्वांचं स्वागत करते आहे. तर हा पाठ आपण सराव पाठ म्हणून घेणार आहोत. याचाच अर्थ हा पाठ आपला आधी झालेला आहे. मागच्या तासिकेमध्ये तुम्ही संविधानाची उद्देशिका हा पाठ अतिशय सविस्तरपणे शिकला आहात आणि त्याच्याही आधी संविधानाची ओळख या पाठामध्ये तुम्ही आपल्या संविधानाची पुरेपूर माहिती घेतली आहे. तर आता आपण उजळणी पाठ किंवा सराव पाठ जो घेणार आहोत तो घेताना आपण सर्व मुद्दे हे थोडक्यात बघणार आहोत आणि हे मुद्दे तुमचे झालेले आहेत, पण पुन्हा एकदा सराव म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणार आहात. तर सर्वात प्रथम संविधान म्हणजे काय किंवा संविधानाचा अर्थ कोण सांगेल? सांगू शकेल का कोणी? देशाच्या कारभारासंबंधीच्या तरतुदी एकत्रितपणे व सुसूत्रपणे लिखित स्वरूपात ज्या ग्रंथात नमूद केलेल्या असतात व ज्याला देशाच्या सर्वोच्च सत्तेने मान्यता दिलेली असते अशा ग्रंथाला संविधान असे म्हणतात. अगदी बरोबर, शाबास, खूप छान. तर संविधान म्हणजे थोडक्यात बोलायचं झालं तर संविधान म्हणजे राज्यकारभाराचे नियम स्पष्ट करणारा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. आणि या संविधानाची आवश्यकता काय आहे हे सुद्धा आपण बघितलं. संविधानाची आवश्यकता अशी आहे की आपल्या देशामध्ये लोकशाही राज्यकारभार चालतो. जर संविधान नसेल तर काय होईल माहित आहे? राज्यकारभार करणारे जे लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी असतात त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून संविधानामुळेच ते कायद्याच्या चौकटीत राहून राज्यकारभार करत असतात. जर संविधान नसेल तर मात्र या ठिकाणी काही वेळा मनमानी कारभार होऊ शकतो आणि म्हणून संविधानाची आवश्यकता असते. तर आपण या ठिकाणी बघितलंय की संविधान हा
राज्यकारभाराचे नियम नमूद करणारा किंवा स्पष्ट करणारा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यानंतर आपण बघितलं की संविधानाची आवश्यकता, नंतर राज्यकारभार म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि संविधानाची उद्देशिका ही विस्तृतपणे तुम्ही मागच्या तासिकेला शिकलात. मग आता संविधानाची उद्देशिका म्हणजे काय हे सांगता येईल का? उद्देशिकेलाच आणखी 2 नावं आहेत किंवा उद्देशिका म्हणजे काय हे त्या 2 शब्दात सुद्धा आपण सांगू शकतो. संविधान हा आपला देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. कोणताही कायदा करण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे किंवा हेतू असतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्य तरतुदी केल्या जातात. त्यांची एकत्रितपणे थोडक्यात व सुसंगत रीतीने केलेली मांडणी म्हणजेच प्रस्तावना होय. या प्रस्तावनेला उद्देशिका असे म्हणतात. व्हेरी गुड. खूप छान. उद्देशिका म्हणजे थोडक्यात प्रस्तावना किंवा त्याला सरनामा असं सुद्धा म्हणतात. प्रास्ताविका असं पण म्हणतात. बघा परिपाठाच्या वेळेला आपण सर्वजण ही उद्देशिका म्हणत असतो आणि मला माहित आहे की सर्व विद्यार्थ्यांना आता ही उद्देशिका पाठ झालेली आहे. तर उद्देशिका याचा अर्थ की अ, राज्यकारभाराचे किंवा जे कायदे राज्यकारभारासाठी केलेले आहेत, ते थोडक्यात आणि सुसंगत पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे की त्याला आपण उद्देशिका म्हणतो. म्हणजे जर आपण विचार करायचा झाला, तर उद्देशिका हे संपूर्ण संविधानाचं सार आहे किंवा सारांश आहे. त्या उद्देशिकेतून म्हणजे आपल्या प्रत्येक पुस्तकामध्ये, प्रत्येक विषयाच्या पुस्तकामध्ये अगदी पहिल्या पानावर दिलेली ही उद्देशिका, तिचं जर वाचन केलं आपण, तर आपल्या लक्षात येतं, की राज्यघटनेतील म्हणजे संविधानातील अत्यंत महत्त्वाचे जी मूल्य आणि उद्दिष्ट आहेत, ती त्या तेवढ्या उद्देशिकेमध्येच स्पष्ट झालेली आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला संपूर्ण संविधानाचं सार लक्षात येतं किंवा संविधान हे फार मोठा ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये सगळी कायद्याच्या अंतर्गत किंवा कायद्यानुसार जी कलमं आहेत त्यांचा त्या ठिकाणी समावेश आहे. पण ते सगळं जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी अ, संविधानाचं सार म्हणजे संविधानाची उद्देशिका बघा, आता तुम्हाला तुमच्या समोर त्या ठिकाणी उद्देशिका दिसत आहे, की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य या ठिकाणी हे शब्द जर आपण बघितले तर ते ठळक अक्षरात दाखवलेले आहेत आणि म्हणजेच ही आपल्या संविधानाची महत्वाची उद्दिष्ट आहेत आणि म्हणून अतिशय थोडक्यात आणि सुसंगतपणे ही उद्देशिका या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. तर आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत आणि आपण सर्व एक राष्ट्र म्हणून या देशाचा विचार करतो आणि एक राष्ट्र म्हणून आपल्याला काय मिळवायचं आहे ते ह्या उद्देशिकेत सांगितलेलं आहे आणि यातील मूल्य आणि विचार किंवा उद्दिष्ट ही फार उदात्त अशी आहेत. तर याबद्दलची माहिती तुम्ही मागच्या पाठाला घेतलेली आहे आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे उद्देशिकेची सुरुवातच आम्ही भारताचे लोक अशी केली जाते आणि भारताचं सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य ह्या अ, उद्दिष्टांचा सुद्धा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला आहे किंवा त्या संकल्पना तुमच्या समोर मागच्या तासिकेला स्पष्ट करण्यात आल्या होत्या. तर सार्वभौम राज्य म्हणजे काय? तर सार्वभौम राज्य याचा अर्थ स्वतंत्र. आपला देश 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपल्याकडे सार्वभौम सत्ता आली. सार्वभौम याचा अर्थ दुसऱ्या कोणाचंही नियंत्रण आपल्या राज्यावर नसणं किंवा अ, कुठल्या परकीय नियंत्रणाखाली नसणं म्हणजे सार्वभौम सत्ता होय आणि हा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. लोकशाहीमध्ये हे सार्वभौमत्व जनतेच्या हाती म्हणजे लोकांच्या हाती असतं. आता लोकांच्या हाती म्हणजे ते अप्रत्यक्षपणे असतं कारण लोकशाहीमध्ये लोक आपले प्रतिनिधी निवडून देत असतात आणि त्याप्रमाणे ते इथे सार्वभौमत्व फक्त
त्या प्रतिनिधींना नाही, तर लोकांना पण आहे आणि लोकांच्या इच्छेनेच हे राज्य चालत असतं. त्याच्यानंतर दुसरं उद्दिष्ट म्हणजे समाजवादी राज्य. आता बघा या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला अ, 2 वेगळी-वेगळी चित्र दिसतात. म्हणजे एकाच चित्रात 2 हे दाखवलेले आहे. तर एका ठिकाणी तुम्हाला पक्कं घर असलेली किंवा सुसंपन्न असं कुटुंबाचं घर दिसतंय. तर दुसऱ्या बाजूला गावातील झोपड्यांमध्ये राहणारे किंवा झोपडीतील ते चित्र दिसतं आहे. तर या ठिकाणी आपल्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये मोठी दरी नसावी यासाठी आपण समाजवाद स्वीकारलेला आहे आणि म्हणून आपलं समाजवादी लोकशाही राज्य आहे, असं आपण नेहमी म्हणतो. आणि देशाच्या संपत्तीवर म्हणजे जी राष्ट्रीय संपत्ती आहे, सार्वजनिक संपत्ती आहे, त्याच्यावर सगळ्यांचा हक्क असतो. म्हणजेच समाजवादी राज्य आहे. कारण कोणाही एकाच्या मालकीची राष्ट्रीय संपत्ती असू शकत नाही. ती सर्वांनाच वापरण्याचा आणि ती सर्वांच्या मालकीची असते. याचा अर्थ की आपण समाजवाद किंवा समाजवादी राज्य पद्धती आपल्याकडे आहे. त्याचबरोबर धर्मनिरपेक्षता आपण स्वीकारलेलं आहे. संविधानाने आपल्याकडे धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारलेलं आहे. तर धर्मनिरपेक्षता याचा अर्थ धर्माधर्मामध्ये भेदभाव न करणे. आपण जर बघितलं तर आपल्या देशामध्ये सर्व धर्म म्हणजे जगामध्ये जे धर्म आहेत, त्या सगळ्या धर्माचे लोक भारतामध्ये आहेत. म्हणजे असा दुसरा कुठेही असा एक जगामध्ये असा एकही देश नाही, की जिथे सगळे धर्म आहेत. प्रत्येक देशामध्ये जर आपण बघितलं तर अ, विशिष्ट धर्माचे लोकच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण भारताचं असं नाहीये. भारतामध्ये सर्व धर्माचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात आणि म्हणून आपण आपल्या संविधानाने सर्व धर्मातील लोकांना न्याय मिळावा आणि संधी प्राप्त व्हाव्या यासाठी आपण धर्मनिरपेक्षता हे तत्व स्वीकारलेलं आहे. कुठल्याही एका धर्माला जास्त महत्त्व देणं आणि इतर धर्मांचा आदर न करणं असं आपण करत नाही आणि त्याचाच अर्थ आहे धर्मनिरपेक्षता. त्यानंतर आपलं एक महत्त्वाचं असं उद्दिष्ट म्हणजे लोकशाही राज्य. लोकशाही राज्य याचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. आता लोकांनी चालवलेलं म्हणजे लोक सगळे जाऊन त्या ठिकाणी राज्यकारभार करत नाही. पण त्यासाठी आपल्याला निवडणूक असते आणि निवडणुकीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकाराचा वापर करून आपण आपले प्रतिनिधी, योग्य असे प्रतिनिधी निवडून देतो आणि ते त्या ठिकाणी काय करतात? राज्यकारभार करतात. आता हा राज्यकारभार करताना सुद्धा त्यांना संविधानातील ज्या तरतुदी आहेत किंवा संविधानाने सांगितलेले कायदे आहेत, त्या कायद्यांच्या चौकटीत राहून त्यांना अशा प्रकारे ही लोकशाही पद्धतीच्या माध्यमातून राज्यकारभार करावा लागतो. तसं नाही झालं, जर लोकांना लक्षात आलं किंवा देशातील प्रजेला कळलं, की आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर योग्य प्रकारे काम करत नाहीत किंवा राज्यकारभार व्यवस्थित करत नाही आहे, लोकांच्या हिताची कामं करत नाहीत किंवा काही चुकीच्या गोष्टी जर लोकांच्या निदर्शनास आल्या, तर त्या ठिकाणी अशा लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची म्हणजे त्याला त्याच्या सत्तेवरून पदच्युत करण्याची चा अधिकार सुद्धा संविधानानेच लोकांना दिलेला आहे. तर लक्षात घ्या, की लोकशाही म्हणजे आपल्याला एक मोठं अ, संधी आहे, ज्या ठिकाणी आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो. त्यानंतर गणराज्य. गणराज्य पद्धती सुद्धा आपली आहे. आता गणराज्य म्हणजेच काय? तर प्रजासत्ताक राज्य असंही आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच प्रजेचं राज्य किंवा लोकांचं राज्य. या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये दिसतील, की वेगवेगळी घटक राज्य आहेत. आपल्या देशामध्ये जरी वेगवेगळी घटक राज्य असली आणि वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या प्रांत असं सगळं असलं, तरी या विविधतेमध्ये सुद्धा आपला देश एकसंघ राहतो किंवा एकसंघ आहे. आजतागायत आपला देश एकसंघ आहे. याचं कारण आपली ही गणराज्य पद्धती. त्या गणराज्य पद्धतीमध्ये काय आहे, की जी सत्ता आहे, ही सत्ता कुणा एकाच्या हातात नाही. सार्वजनिक पदं जी आहेत, म्हणजे देशाचे राष्ट्रपती म्हणा, पंतप्रधान म्हणा, राज्यपाल, तसंच राज्याच्या ठिकाणी अ, असणारे मुख्यमंत्री, महापौर, राज्यपाल आणि अगदी गावा ठिकाणी म्हणजे एकदम तळागाळातून सुद्धा जे लोकप्रतिनिधी आहेत,
सरपंच, सभापती वगैरे. तर हे सगळे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत आणि ते आपल्या हाती एकहाती सत्ता नाही ठेवू शकत. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण, गणराज्य पद्धती याचा अर्थ सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे आपल्याकडे किंवा अगदी तुम्ही 6वीच्या पुस्तकात पंचायती राज्य बघितलेलं आहे. म्हणजे ग्रामपंचायतीपासून सर्वोच्च केंद्र शासन. तर हे सगळी ह्यालाच आपण विकेंद्रीकरण म्हणतो. म्हणजे ग्रामपंचायत ही गावाच्या पातळीवर कार्य करणारी, राज्यकारभार करणारी संस्था आहे. तर संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी म्हणजे केंद्र शासन किंवा संघ शासन आपण ज्याला म्हणतो ते आहे. तर इथे सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं आहे. पुन्हा एकाच्या हातात सत्ता नाही. पूर्वी आपल्या देशामध्ये राजसत्ताक पद्धती, राजेसत्ता किंवा राजेशाही होती. मग त्या ठिकाणी काय असायचं, की राजा असायचा आणि त्याच्यानंतर त्याचाच मुलगा हा राजा व्हायचा. पण आता ती पद्धत नाही. कारण आपण किंवा आपल्या संविधानाने लोकशाहीची पद्धती स्वीकारलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे गणराज्य असल्यामुळे विविध पातळीवर आपला राज्यकारभार हा होत असतो आणि सत्तेचं केंद्रीकरण न होता म्हणजे सत्ता एकाच कुणाच्या हातात न राहता त्या सत्तेचं विकेंद्रीकरण म्हणजे ती वेगवेगळ्या व्यक्तींच्या किंवा वेगवेगळी पदं त्या ठिकाणी आपल्याकडे निर्माण करण्यात आलेली आहेत. ही सगळी सार्वजनिक पदं आहेत. इथे आपल्याला दिसतंय की राष्ट्रपती, पंतप्रधान आणि हे केंद्र पातळीवर तर राज्यपाल, मुख्यमंत्री हे राज्य पातळीवर असतात. तर महापौर, सरपंच ही जी पदं आहेत, महापौर हे महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये असतात. तर सरपंच हा गावाच्या ठिकाणी राज्यकारभार करणारा महत्वाचा लोकप्रतिनिधी आहे. यानंतर आपण संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्य सुद्धा पाहिली. अतिशय महत्वाची मूल्य जी उद्देशिकेमध्ये सांगितलेली आहेत. न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही 3 महत्वाची मूल्य आपल्या उद्देशिकेने स्वीकारलेली आहेत. आता न्याय म्हणजे काय? तर कोणत्याही व्यक्तीवर जर अन्याय होत असेल, कुठल्याही बाबतीत दूर करून सर्वांना आपल्याला प्रगतीची संधी मिळवून देणं आणि त्या दृष्टीने ती संधी देण्यासाठी काही कल्याणकारी उपाययोजना करणं म्हणजे न्याय असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की पहिल्या चित्रामध्ये ती एक मुलगी काहीतरी ओझं आपलं घेऊन चालली आहे. आता तिचं वय आहे का हे काम करण्याचं? नाही. खालील चित्रामध्ये पण ती छोटी मुलं म्हणजे त्यांचं वय आहे शिक्षण घेण्याचं. अशा वेळेस वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांना अशा प्रकारची जेव्हा कामं करावी लागतात, तर हा त्यांच्यावर होणारा अन्याय आहे आणि हा अन्याय दूर करण्यासाठी काही आता कायदेही केलेले आहेत. तर त्यानुसार त्यांनी शिक्षण घेणं, त्यांना शिक्षणाचा हक्क आहे आणि तो शिक्षणाचा हक्क त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी कायदा करण्यात आलेला आहे आणि तोच त्या न्याय या संकल्पनेमध्ये आपण तुम्हाला मिळालेला शिक्षण हक्क कायदा. कारण शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीची मूलभूत गरज आहे आणि म्हणून संविधानाने या ठिकाणी शिक्षण हक्क कायदा किंवा इतर जे कायदे संविधानामध्ये आहेत याच्यातून या मुलांना आपण त्यांच्या प्रगतीची संधी प्राप्त करून दिली आहे. संविधानाने अशा प्रकारे जेव्हा काही लोकांचं शोषण होतं आपल्याकडे पूर्वीच्या काळी काही अनिष्ट प्रथा, परंपरा होत्या आणि त्यांचं उच्चाटन करण्यासाठी किंवा त्या नष्ट व्हाव्यात यासाठी न्याय हे मूल्य आपण स्वीकारलेलं आहे. त्यानंतर यामध्ये न्यायाचे आपण 3 प्रकार बघितले. त्या 3 प्रकारामध्ये पहिला प्रकार म्हणजे सामाजिक न्याय. ह्याची फार गरज होती. कारण ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतरही काही काळ आपण समाजामध्ये काही ज्या अनिष्ट प्रथा होत्या, ज्याप्रमाणे जातीभेद होता. धर्माधर्मामध्ये भेदभाव केला जायचा. श्रीमंत गरीब असा सुद्धा एक वर्ग किंवा भेद होत होता. तर यासाठी सामाजिक न्याय हा एक महत्वाचा न्यायाचा प्रकार त्या ठिकाणी आपण स्वीकारला. तसंच सामाजिक न्यायामुळे काय होतं की व्यक्तीमध्ये जात किंवा धर्म, वंश, भाषा कोणत्या प्रदेशात राहतो, त्याचा जन्मस्थान किंवा लिंग म्हणजे स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव न करणं म्हणजे सामाजिक न्याय.
कारण माणूस म्हणून सगळे सारखेच आहेत आणि म्हणून त्या सर्व माणसांना समान दर्जा देणं ही सामाजिक न्याय स्वीकारण्यामागे, हे मूल्य स्वीकारण्यामागची आपल्या संविधानकर्त्यांची भूमिका होती. त्याच्यानंतर न्यायाचा दुसरा प्रकार म्हणजे आर्थिक न्याय. आता या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की या मुलांना गरिबीमुळे पुरेसं अन्न मिळालेलं नाहीये किंवा त्या ठिकाणी त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे, मग ही आर्थिक परिस्थिती जर सुधारायची असेल तर देशातील सर्व नागरिकांना दर्जाची संधी, दर्जा आणि अ, त्यांना हवं असलेलं, त्यांना जे त्यांच्या पात्रतेनुसार आणि आवडीनुसार उपजीविकेचं म्हणजे पोट भरण्याचं साधन मिळालं पाहिजे आणि त्यांनी त्यातून त्यांचा आर्थिक विकास साधला पाहिजे. असं आर्थिक न्याय याच्या मागचं याच्या मागची ही हे उद्देश आहेत की प्रत्येक व्यक्तीला म्हणजे त्याच्या शिक्षणाप्रमाणे, त्याच्या पात्रतेनुसार आणि आवडीनुसार हवा तो व्यवसाय त्यांनी करून आपला आर्थिक विकास त्यांनी साधला पाहिजे. ही भूमिका आर्थिक न्याय याच्या मागची आहे. आणि न्यायाचा तिसरा प्रकार आहे राजकीय न्याय. राजकीय आता राजकीय न्याय की लोकांचं राज्य असल्यामुळे आपण आपले प्रतिनिधी निवडून देतो. पण या राज्यकारभारात निवडणुकीत मतदान करण्याकरता 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदान करण्याचा हक्क मिळालेला आहे आणि हाच आपला राजकीय न्याय आहे. त्याशिवाय उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला मिळालेला आहे. जर कायद्याने सांगितलेल्या पात्रता आपण पूर्ण करू शकलो तर त्यामध्ये आपण प्रत्यक्ष भारताचे नागरिक हे प्रत्यक्षपणे राज्यकारभारात भाग घेऊ शकतात. ते म्हणजे निवडणुकीच्या माध्यमातून आणि उमेदवार म्हणून त्या ठिकाणी ते निवडणुकीत सहभागी होऊन त्या ठिकाणी राज्यकारभारात प्रत्यक्षपणे सहभागी होऊ शकतात. आणि इतर लोक जे मतदार आहेत ते तर अप्रत्यक्षपणे या ठिकाणी राज्यकारभारात सहभागी होत असतात. तर तुम्हाला या ठिकाणी चित्र दिसेल की आपली राजमुद्रा आहे जे आपल्या देशाचं राष्ट्रीय प्रतीक आहे आणि निवडणूक जी असते त्यावेळेस आपले जे मतदार असतात ते ही जी या ठिकाणी मशीन आहे त्याला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणतात. आणि त्या आता आपण इतकी तंत्रज्ञानात आपली इतकी प्रगती झालेली आहे देशाची की पूर्वीच्या काळीचा जी मतदानाची पद्धत होती की आपण एका पेपरवरती मतदान केलं जायचं आणि ती आता बदलली आहे आणि आपण यंत्राच्या सहाय्याने निवडणूक करत असतो आणि निवडणूक झाल्यानंतर या ठिकाणी बोटावर शाई लावली जाते हे तुम्हाला माहित आहे. तुमच्या घरातील मोठी माणसं त्या ठिकाणी मतदान करत असतात. त्याच्यानंतर दुसरं जे आपलं मूल्य आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. आता स्वातंत्र्य म्हणजे काय बरं, कोण सांगेल? आपल्या समाजाचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे, कोणत्याही प्रकारची जातक बंधने नसते. स्वातंत्र्य याचा अर्थ आपल्याला आपला विकास करायचा असेल तर आपल्या क्षमता आधी आपण ओळखल्या पाहिजे आणि त्या क्षमतानुसार आपला विकास करण्यासाठी पोषक वातावरण असणं आणि कोणत्याही प्रकारची जाचक बंधनं आपल्यावर नसणं म्हणजे स्वातंत्र्य. तर हे स्वातंत्र्याचं मूल्य संविधानाने आपल्याला सगळ्यांना दिलेलं आहे आणि हे स्वातंत्र्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची त्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे. त्यामध्ये विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य. याचा अर्थ काय, तर आपलं मत मांडण्याचा अधिकार आपल्याला किंवा त्याचं स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. आपण आपले विचार व्यक्त करू शकतो. कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीच्या दडपणाखाली न येता आपण आपले विचार व्यक्त करणे म्हणजेच आपल्याला विचाराचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तसंच आणखी एका प्रकारे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो. जसं आपण भाषण किंवा बोलून विचार व्यक्त करू शकतो तसेच लेखन करून वेगवेगळ्या प्रकारे आपण लेख लिहून आणि आपण कलेच्या माध्यमातून आपल्याला अवगत असणाऱ्या कलांच्या माध्यमातून सुद्धा आपण अभिव्यक्त होऊ शकतो म्हणजे व्यक्त होऊ शकतो. त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा आणखी एक प्रकार म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य. अत्यंत महत्वाचं असं हे स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे
श्रद्धा आणि आपल्या ज्या काही उपासना करण्याच्या पद्धती आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक समजुती असतील, त्यांचा आपण आपल्याला म्हणजे आपल्या मनाप्रमाणे आपण त्या धार्मिक श्रद्धा जोपासू शकतो. आणि जर एखाद्या व्यक्तीला अ, आपल्या धर्माशिवाय दुसरा धर्मातील तत्वांचा स्वीकार करायचा असला, तर तेही स्वातंत्र्य आपल्याला संविधानाने दिलेलं आहे. या बाबतीत सुद्धा कोणी दुसऱ्यावरती अ, आपली मतं लादू शकत नाही. तर हे स्वातंत्र्य म्हणजे धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला संविधानामुळे मिळालेलं आहे. त्याच्यानंतर अ, पुढचं मूल्य आहे समता. समता याचा अर्थ काय? सांगता येईल का कोणाला? तर समता म्हणजे भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधानाची समता देणे. समता म्हणजे समानता. आपण सर्व भारतीय नागरिक हे एका देशाचे नागरिक आहोत आणि सर्व समान आहोत. कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. हा विचार त्यामागे आहे. तर कुठलाही भेदभाव न करणे म्हणजे समान दर्जाची हमी किंवा शाश्वती आपल्याला संविधानाने दिलेली आहे आणि सर्वांना समान संधी प्राप्त करून देणे. कसली? विकासाची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विकास करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या गोष्टींची संधी त्यांना मिळवून देणं आणि त्या ठिकाणी कुठलाही भेदभाव न करणं, हे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की समता आहे. तसंच पुढचं मूल्य आहे बंधुता. आता आपण सर्व भारतीय आपण जेव्हा प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत, त्याच्यामध्येच आपल्याला बंधुता हे मूल्य दिसतं, की सगळ्या भारतीयांमध्ये एकमेकांविषयी आत्मीयता असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे, सहानुभूती असली पाहिजे. म्हणजे दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव असली पाहिजे, संवेदनशीलता असेल आपल्यामध्ये, तरच आपण बंधुभाव निर्माण होऊ शकतो. आणि या ठिकाणी अशा प्रकारे ही आपण उद्देशिकेतून सांगितलेली जी मूल्य आहेत, कोणकोणती मूल्य आपण या ठिकाणी आता बघितली तर